नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. अ, सहर्ष आम्ही आज बोलतोय, कारण भारताच्या टीमने आपल्याला तो हर्ष मिळवून दिलेला आहे. रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अ, विजेतेपद मिळवून तब्बल 12 वर्षांनी. त्याच्यामुळे अख्ख्या भारतालाच आनंद झाला होता. जागोजागी सेलिब्रेशन झालं. स्पोर्ट्स कट्टानेही मॅच संपल्यानंतर लाईव्ह केलं, लोकांची गप्पा मारल्या, सगळीकडे आनंद दिसत होता. त्याच्यामुळे अर्थातच विकली कट्ट्यामध्ये या टुर्नामेंटमध्ये काय झालं आणि आपण कसे जिंकलो याचा थोडासा आढावा घेणं अत्यंत आवश्यक वाटलं आम्हाला. त्याच्यामुळे या विकली कट्ट्यामध्ये त्याच्याच वरती फोकस असणार आहे, म्हणजेच टीम इंडियावरती फोकस असणार आहे. तुम्ही आम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रत्येक मॅचच्या आधी इंडियाच्या आपण लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला. सगळ्याला भरघोस प्रतिसाद दिलात. नवीन-नवीन मेंबर्सही ॲड होतायत YouTubeला. त्याच्यासाठीही मनापासून आभार. तर सबस्क्रायबर्स वेगळे, मेंबर्स वेगळे. तर मेंबर्स हे नक्की काय प्रकरण आहे, हे तुम्ही आमच्या चॅनलला भेट देऊन तिकडे मेंबरशिप जॉइनचा ऑप्शन आहे, तो नक्की एक्सप्लोर करा. आपल्या एपिसोडच्या लिंक जास्तीत जास्त फिरवा. तर खूपच प्रस्तावना झालेली आहे. आज आपल्याबरोबर आलेले आहेत कट्ट्यावरती अमोल कराडकर, द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार, ज्यांनी आधीच हे भाकीत वर्तवलं होतं की भारत जिंकणार. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. तर काय यशाची गुरुकिल्ली काय आहे भारताच्या टीमच्या, जरा आम्हाला सांगा ना. हा भारतीय संघ हे आता आपल्या दोघांपैकी कोणी म्हणजे आपण त्याचा पुनरुच्चार करू शकतो. आपण सामन्यानंतरही बोललो, सगळं जग म्हणतंय तेच आहे की हा भारतीय संघ मर्यादित षटकांमध्ये जगातला सर्वोत्तम संघ आहे. दोन्ही फॉर्मॅट्स मध्ये हे अधोरेखित झालेलं आहे. 2023 मध्ये अंतिम सामना एकच सामना गेला. 2024 मध्ये अपराजित T20 वर्ल्ड कप जिंकले. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी अपराजित जिंकले. त्याच्यामुळे या भारतीय संघाच्या यशाची गुरुकिल्ली जी आहे, तर हा व्हाईट बॉल मध्ये सेटल्ड संघ होता. आणि त्या संघामध्ये जसं रोहित शर्मानी जर आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना, की जेव्हा गौतम गंभीर आला तेव्हा रोहित शर्माने सांगितलं होतं, आमची खेळाडूंची जबाबदारी आहे की नवीन सपोर्ट स्टाफला आपलंसं करून घेणं आणि त्यांना एकत्र आहोत हे जाणवून देणं, की जे टेस्टच्या ड्रेसिंग रूमला जमलं नाहीये पण मर्यादित षटकांच्या ड्रेसिंग रूमला नक्की जमलंय. ते गणित नक्की जमलंय. ही गंमत आहे. आणि त्याच्यामुळे तिथे ते फिट झालेत आणि तिथे जे आहे ते एक स्टेप पुढे जातंय किंवा तसंच चालू राहतंय. अत्यंत क्षुल्लक बदल झालेत जे मेजर आहेत इम्पॅक्ट आणि रिझल्टच्या दृष्टीने या स्पर्धेत. पण त्या क्षुल्लक बदलांसाठी कोण प्रयत्न केले जास्त ती आपण पुढे चर्चा करू. पण मला असं वाटतंय की ते जे तुम्ही म्हणताय टीमवर्क, तर टीमवर्क ही कुठल्याही चांगली ऍक्टिव्हिटीची यशाची गुरुकिल्ली आहे. स्पोर्ट्स कट्टाचे गेल्या 6 महिन्यात व्ह्यूज, सबस्क्रायबर्स, मेंबर्स तू आता म्हणलास तसं ते जे कलेकलेने वाढतायत, तुमची टीम त्याच्या मागे काम करते. आदित्य जोशी एकटेच काम करतायत त्याच्यात असं नाहीये ना. त्याच्यामुळे रोहित शर्मा दिसतो, गौतम गंभीर भाव खाऊन जातो कदाचित, विराट कोहली असणारच असणार आहे, पण जसप्रीत बुमराह नसतानाही डॉमिनेट करण्यासाठी स्किल लागतं. कंडिशन्स पुन्हा एकदा सांगतोय, कंडिशन्स फेव्हरेबल होत्या, त्या फेव्हरेबल असणं हा एक मुद्दा, किंवा काय वाढून ठेवलं हे पूर्ण माहिती असणं हा एक भाग, पण त्या एक्सप्लॉइट करता येणं, त्या म्हणजे फेव्हरेबल कंडिशन स्वतःच्या फायद्यासाठी वापरणं आणि ते मैदानावर जाऊन करून दाखवणं वारंवार, हे स्किल लागतं शेवटी. त्याच्यामुळे त्याच्यात काही वाद नाहीये. भारतीय संघाच्या स्किल लेवलच्या बाबतीत आणि भारतीय संघाच्या डॉमिनेशनच्या बाबतीत व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गेल्या 2 वर्षात तोड नाही. आणि ते आता म्हणजे फायनली ते 2000 तू तो मुद्दा मांडलास अंतिम सामन्याच्या आधी, की त्याच्यामुळे कदाचित सोपं जाईल का. मुद्दा असा आहे की याच्यानंतर ते चालू राहील का. आता ती इंजिनाला पहिला डबा जोडला गेलाय. 2024 ला अखेर ते इंजिन सुटलं. मुंबई पुणे घाटावरून वर आलं इंजिन. आता ते सुसाट सुटताना पहिला डबा त्याला जोडला गेलाय. आता ते पुढे किती डबे चालू राहणार, कारण दरवर्षी ऍटलिस्ट 2026-27 परत 2 लिमिटेड ओव्हरचे मेजर इव्हेंट्स आहेत. त्याच्याकडे लक्ष देऊन
त्याची तयारी सुरू करायची आता वेळ असं वाटतंय मला. तुला तुला वेगळं काय वाटतं? म्हणजे मला खूप जेन्युइनली प्रश्न जाणून घ्यायचा आहे की एका फॅनच्या नजरेतून संघ व्यवस्थापन बदललंय, फॉर्मॅट वेगळा होता मागच्या वर्षीचा आणि आत्ताचा 8 महिन्यात, जसप्रीत बुमराह नव्हता, पण वेगळं काय वाटतंय या संघात? मला ना मेजर फरक वन डे टीम मध्ये आणि टेस्ट टीम मध्ये हा जाणवतोय की वन डे टीम मध्ये किंवा आधीच्या T20च्या वर्ल्ड कपच्या वेळी अर्थात राहुल द्रविड कोच होता, पण जेवढी सिक्युरिटी प्लेयर्सना वाटते ना आपापल्या स्थानाविषयी आणि जेवढं एक्सप्रेस करण्याचं फ्रीडम आहे या वन डे आणि T20 टीम मध्ये, ते टेस्ट टीम मध्ये समहाऊ मिसिंग वाटतंय. म्हणजे मला त्याची तुलना नाही करायची आहे, पण तू सक्सेसचं कारण विचारलंस तर ते मला वाटतंय की इकडे रोहित शर्माची ना टीमवरती कमांड वाटतेय आणि टीम सुद्धा त्याला तो रिस्पेक्ट देतेय आणि अर्थातच कोचिंग स्टाफही मदत करतोय. त्याच्यामुळे होतंय काय की जर का एखादा डिसिजन घेतलाय की एखाद्या खेळाडूला बॅक करायचं, उदाहरणार्थ T20 वर्ल्ड कपमध्ये कोणालाही अपेक्षा नसताना उदाहरणार्थ आपण शिवम दुबेला घेऊन गेलो रिंकू सिंगच्या वरती, ते वर्क झालं, राईट. आणि त्यांनी ते ठरवलं होतं की आपल्याला त्याच पद्धतीने शिवम दुबेला मिडल ओव्हर्समध्ये स्पिनर्सना अटॅक करायला घ्यायचंय, त्यांनी ते केलं. या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा अक्षर पटेलला त्यांनी इंग्लंड सिरीजच्या आधी ठरवलं होतं की अक्षर पटेल 5ला खेळणार, रिषभ पंत खेळणार नाही, KL राहुलला पूर्ण बॅकिंग दिलं जाईल. ते त्यांनी 1-2 मॅचेस नंतर बदललं नाही. पूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी भर त्यांनी तेच चालू ठेवलं आणि त्याचं यश मिळालं. त्याच्यामुळे मला हा फरक वाटतोय की एक प्रकारचं फ्रीडम दिलं जातंय प्लेयर्सना की तुला हा रोल दिलेला आहे आम्ही, तू यशस्वी हो, तू फेल हो, आम्ही तुला बॅक करणार आहोत आणि त्याच्यामुळे परफॉर्मन्स चांगला निघतोय. आणि हे वन डे टीम मध्ये नवीन कोचिंग स्टाफ आल्यावरती सुद्धा कंटिन्यू झालेला आहे. आता T20 मध्ये नवीन कर्णधार आहे, नवीन कोच आहे, त्याच्यामुळे ICCच्या टुर्नामेंटमध्ये किंवा जिकडे हरल्यावरती बाहेर जाऊ अशा टुर्नामेंटमध्ये काय होतंय ते आपल्याला लवकरच कळेल. पण जिकडे रोहित कॅप्टन आहे तिकडे हे वन डे मध्ये तरी आता चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कंटिन्यू झालेलं दिसलं. इंटरेस्टिंग. वरुण चक्रवर्तीला शेवटच्या क्षणी टीम मध्ये घेतलं गेलं आणि त्याला एका बॅट्समनच्या जागी घेतलं गेलं. याच्यावरती बरीच चर्चा झाली अमोल, आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहोत, पण त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे कारण शेवटी तोच आपला हुकमी एक्का ठरला. म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्धची सेमीफायनल असू दे जिकडे त्यांनी ट्रेव्हिस हेडला आउट केलं, किंवा फायनल मॅच असू दे जिकडे त्यांनी विकेट काढून दिली, पहिली विकेट जेव्हा विल यंग आणि रचिन रवींद्र चांगली पार्टनरशिप करून गेम अजून पुढे नेत आहेत का असं वाटत होतं त्यावेळी. त्याच्यामुळे त्याचा समावेश हा गौतम गंभीरच्या गट फिलिंग वरती झाला होता का रोहित शर्मालाही तो हवा होता, याच्याबद्दल जर आम्हाला ऐकायला आवडेल. रोहित शर्माला हवा नसता तर तो आला नसता. ओके, मुद्दा असा आहे की गौतम गंभीर कडे ते IPL पिढीचे आपण तू आणि मी आपण एकमेकांना सामावून घ्यायचा प्रयत्न करतोय IPL पिढीशी, पण ते लगेच कनेक्ट होतं. तर पुन्हा एकदा सांगतो, याच्या आधी बोलून झालंय तुमच्या इथेच की वरुण चक्रवर्ती हा खचितच IPLचे परफॉर्मन्सेस आणि गौतम गंभीरने त्याच्याबरोबर IPL मध्ये KKR मध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे फायदा होणार. परंतु वरुण चक्रवर्ती गेली 3 वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफी जी वन डे क्रिकेटची असते तिकडे खोऱ्याने विकेट्स घेतोय समोर कुठलंही ऑपोजिशन असेल तर. त्याच्यामुळे वरुण चक्रवर्ती दार ठोठावत होता. फक्त IPL मुळे झालेलं नाही, फक्त गंभीरमुळे झालेलं नाही. ओव्हर सिम्प्लिफाय करणं टाळूया. गंभीर असो, रोहित शर्मा असो, अजित आगरकर आणि त्याचे 4 कलिग्स निवड समितीतले तेही असो, कारण हा विचार करूया आपण, तुम्ही टीमचा बॅलन्स बदलताय ऐन वेळेस. म्हणजे आधी परत जे ऑस्ट्रेलिया टेस्ट दौऱ्यात वाटत होतं ना आपल्याला की कोणाची रिप्लेसमेंट कोण येतंय आणि घेतलंय कोणाला कुठल्या रोलसाठी आणि खेळतंय कोण, तर ते विस्कळीत आहे का? कारण सिलेक्टर्स आणि टीम मॅनेजमेंट इथे ते एकत्र आले, हे त्या तिघांनाही क्रेडिट द्यायला पाहिजे किंवा 7 जणांना क्रेडिट द्यायला पाहिजे. ओके, आणि मग ते वरुण चक्रवर्तीला मोक्याच्या क्षणी आणलं.
पहिल्यापासून खेळलं नाही. त्याच्यामुळे वरुण चक्रवर्तीला ते दाखवून देता आलं की तो खरंच या फॉर्मॅटमध्येही कामी येऊ शकतो, ऍटलिस्ट या अशा कंडिशन्समध्ये. ओके, पुढची त्याची स्टेप आहे की आता जर त्याला पुन्हा भारतात आल्यानंतर संधी मिळाली तेव्हा त्यांनी परत भारतात तेच करून दाखवावं, कारण की भारतात पाकिस्तान सारख्या विकेट्स असणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीत ज्या पाकिस्तानमध्ये होत्या त्या, जेव्हा केव्हा भारतात बायलॅटरल वनडेज होतील तेव्हा, मग तिथे तो हे करू शकेल का सातत्याने, हा मुद्दा आहे. आणि मग आपण 26 आणि 27च्या बाबतीत पुढे. पण यावेळेस वरुण चक्रवर्ती हुकमी एका ठरला. ओके, आणि तो काम करून गेला. ही स्पर्धा वरुण चक्रवर्तीने काढून दिली आणि स्वतःवरचा तो 2021चा काळीमा पुसला. ओके, पण पुढे काय? पुढे वरुण चक्रवर्ती खरंच तुमच्या स्कीम मध्ये राहणार आहे का, ही मला खात्री नाहीये. तुला आहे? हे ठरेल आपण कुठे खेळतोय त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. कारण म्हणजे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा, म्हणजे हा प्रश्न मला वाटतं अमोल आपण एका कॉन्टेक्स्टमध्येच घेतला पाहिजे की जडेजा का अक्षर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, म्हणजे हे जे 14 जण गेलेले होते, आता जे 14 जण 11 मध्ये खेळत होते त्याच्यापैकी प्रॅक्टिकली भारतात सुद्धा या चौघांपैकी जास्तीत जास्त दोघं खेळू शकतात भारतात सुद्धा. कारण भारतातल्या म्हणजे जिकडे बॅटिंग विकेट आहेत तिकडे 4 स्पिनर खेळू शकतात का, त्याच्यामुळेच म्हणजे तू त्याला नाही नाही म्हणत होतास, म्हणूनच मला राहून राहून असं वाटतंय की रवींद्र जडेजा सुद्धा भारतासाठी कदाचित शेवटची वनडे खेळलेला असू शकतो. कारण सध्या तरी अक्षर पटेल बॅटिंगमध्ये रवींद्र जडेजाच्या नक्कीच पुढे आहे. आणि त्याच्यामुळे असं मला राहून राहून वाटतंय की जडेजाला आता कुठे खेळतोय त्याच्यावरतीच संघात स्थान मिळणार का नाही हे ठरेल. त्याच्यामुळे 2027 साठी जडेजा का अक्षर हा मला तरी प्रश्न वाटत नाहीये, अक्षर हेच उत्तर वाटतंय. अक्षर हे उत्तर आहे, पण मग ते उत्तर सोडवायचं कधीपासून, हा मुद्दा आहे माझ्या दृष्टीने. कारण इंग्लंडमध्ये 5 टेस्ट नंतर भारत बांगलादेशमध्ये 3 वनडेअर्स खेळणं अपेक्षित आहे. म्हणजे होम सीझन सुरू व्हायच्या आधी. तर आणि त्याच्यानंतर इयर एंडला किंवा अर्ली नेक्स्ट इयर ऑस्ट्रेलियामध्ये 3 वनडेअर्स आणि 5 T20s आहेत. आणि मग साऊथ आफ्रिकेची फॉर अ चेंज अख्खी फुल सिरीज आहे भारतामध्ये, 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 T20s. म्हणजे भारत जेवढ्या वनडेअर्स 2023 वर्ल्ड कप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मध्ये खेळला ना, तेवढ्याच वनडेअर्स पुढच्या 6 महिन्यात खेळणार आहे. 6 नाही, वर्ष अखेरपर्यंत, पुढच्या 9 महिन्यात. सो त्याची सुरुवात नवीन सायकलची. आता चॅम्पियन्स ट्रॉफी ही गरजेची होती. 2023 नंतर जो चॅम्पियन्स ट्रॉफीचं रिवायवल महत्वाचं होतं, वेळ नव्हता याच कारणामुळे, जास्त सामने नव्हते. आणि जेव्हा हे वरिष्ठ खेळाडू हे तिघही T20 वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दाखवला, त्यामुळे त्यांना बाजूला काढण्याचा प्रश्नच नव्हता. आता पुढचा जो तू म्हणतोयस ना, तो प्रश्न ते आत्ता आहे. आत्ता म्हणजे इंग्लंडमध्ये टेस्ट मॅचेस मध्ये काही होऊ, जाडेजाला सांगणं की मंडळ आभारी आहे, त्याच्या आधी रोहितला सांगणं इंग्लंडसाठी मंडळ आभारी आहे टेस्ट मॅचेससाठी, मग जाडेजाला सांगणं मंडळ आभारी आहे. त्याच्यामुळे खरी ते हे की ते टीम इन ट्रान्झिशन प्रकारे ना, तो व्हाईट बॉल मध्येही कधी, कसा, कुठल्या टप्प्यानी, किती कलेकलेनी करायचा का, एकदम नवीन लीडर आयडेंटिफाय करून 2027चा चान्स तुम्ही जाडेजाचं तू म्हणतोय. अक्षर रेडी आहे ठीक आहे, पण जाडेजाने पण चुकीचं काही केलेलं नाही. फायनल मध्ये पण जाडेजाने 10 ओव्हरती तो प्रश्नच नाही. पण साऊथ आफ्रिकेमध्ये आपण एवढ्या स्पिनर्सला घेऊन खेळणार नाही ना इव्हेंच्युअली. पण साऊथ आफ्रिकेत पण ऑलराऊंडर्स लागणारच आहेत, हा पुढचा मुद्दा आहे ना, जे आता जस्टिफिकेशन भारतीय संघाने दिलं. बरोबर आहे, पण 27 इज टू फार असं मला वाटतं. त्याच्यामुळे बघूया म्हणजे काय होतंय. म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट आय थिंक जडेजा आता
27 पर्यंत थांबणं, कारण कसं आहे की रोहित आणि विराट फॉर्म टिकला, बॅटिंग चांगली करत राहिले तर काही प्रश्न नाही. म्हणजे इकडे प्रॉब्लेम असा आहे की जडेजा आणि अक्षर दोघंही चांगलं करत राहिले आणि कंडिशन सूट करत नसतील तर दोघांपैकी एकच जण खेळणार आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा स्किल सेटचा किंवा केपेबिलिटीचा नाहीच आहे या दोघांच्या केसमध्ये. ते म्हणजे दोघांसाठी जागा कशी बनवणार, ते त्यांच्या नशिबाने एक वर्ल्ड कप वेस्ट इंडिज अमेरिकेत झाला, चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईत झाली. त्याच्यामुळे कंडिशन्स अशा आल्या की दोघांनाही 11 मध्ये खेळायला मिळालं. बरोबर ना. म्हणजे चुकून जर भारताने ते प्रपोजल ऍक्सेप्ट केलं असतं की आम्ही लाहोरमध्ये सगळे सामने खेळतो, तर ते दोघं जण 11 आले असते का? हा मोठा प्रश्न आहे ना. हो, नसते झाले ना. मी तेच तर म्हणतो. हा, बरोबर बरोबर, तेच बोलतोय आपण दोघं जण. त्याच्यामुळे येस 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 त्याच्यामुळे इंटरेस्टिंग आहे. आणि पण मला आता पुढच्या याच्यावरती यायचंय अमोल, के.एल. राहुल याचं कोडं फायनली सुटलंय का? पण हे कोडं होतं कोणाला? म्हणजे नाही नाही, त्याचं स्वतःला कोडं होतं. म्हणजे लोक काय बोलत होते हा विषय वेगळा आहे, पण तो जे फ्रीज होणं आहे किंवा हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम होताच ना, तो स्वतः सोडवलाय त्यांनी. पण एकाच सामन्यात झाला तो, आणि ते मी समजू शकतो. जो करिअरचा सर्वात मोठी स्टेज आहे ना, त्याच्यात होतं असं, म्हणजे होऊ शकतं, राईट. त्याचं वारंवार झालंय का? नाही नाही, एक मिनिट. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वारंवार झालेलं नाही, पण IPL मध्ये असू दे किंवा बाकीच्या याच्यात असू दे, की ज्यावेळी म्हणजे टीमला गरज आहे त्या प्रकारे ते काही वेळा मोठी इनिंग खेळायची किंवा स्ट्राईक रेट कमी ठेवायचा. हे प्रॉब्लेम्स प्रत्येक वेळी, म्हणजे आता बाहेर बसून आतल्या टीम मध्ये काय चाललंय हे माहिती नाही, दॅट इज ऑल राईट. ओके, कदाचित तो त्याला टीमनी सांगितलं असेल तसं खेळलं असेल, पण बऱ्याच वेळा असंही आपण ऐकतो की त्याला तर सांगितलं होतं की बाबा तू जाऊन लाव, आणि तो 40 बॉल 50 रन करून आलाय. तर या सगळ्या गोष्टींच्या फॅक्टरमध्ये कुठेतरी मला असं वाटतं की त्याला जी क्लॅरिटी दिली नंबर 6 ला पाठवून, की एकतर त्याला टार्गेट किती चेस करायचं ते माहिती आहे, किंवा पहिली बॅटिंग असेल तर गेम कुठे आहे आणि त्यानुसार त्याला अकॉर्डिंगली ऍडजस्ट करून खेळायचं आहे. या 2 गोष्टींमुळे त्याच्या डोक्यात पूर्ण क्लॅरिटी आहे की आपल्याला इनिंग कशी अप्रोच करायची. त्यांनी हे कोडं सुटण्यात किंवा इम्पॅक्ट किंवा क्लॅरिटी येण्यात मदत झाली असं मला वाटतं. मला या बाबतीत माझं मत असं आहे की के.एल. राहुल एक सामना फ्रीज झाला, त्याला स्वतःला प्रश्न नव्हता. ओके, तो जे अंतिम सामन्यानंतर म्हणला की हार्दिक ब्लॉक 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 करतो, त्याला माहिती असतं तो हव्याच्या 2 6 मारेल, पलीकडे आमची फाटते, असं तो म्हणला. या शब्दात इंग्रजीत म्हणला, जो शब्द आपण वापरत नाही त्या पद्धतीने. पण मुद्दा असा आहे की ती सगळ्यांचंच होतं ना, आपलं बघताना पण तेच होतं, राईट. के.एल. राहुलच्या बाबतीत असं किती वेळा झालंय की रिलीज शॉट खेळताना आउट झालाय, राईट. के.एल. राहुलला रोल क्लॅरिटी होती जास्त. 5 नंबरला कसं असतं, 5 नंबरला कधी तुला रिबिल्ड करायचंय आणि कधी तुला फिनिशर करावं लागणार आहे. इथे मोस्ट ऑफ द टाइम्स तुला फिनिशर करावं लागणार आहे. ओके, मोस्ट ऑफ द टाइम्स. तर त्या छोट्याशा गोष्टीमुळे त्याला कदाचित फायदा झाला असेल, पण के.एल. राहुलनी जनमानसातला प्रश्न मिटवलाय. त्याचे कोडं सुटणे प्रकार आहे ना, म्हणून मी तुला विचारलं आहे जेन्युइनली की कोणाच्या दृष्टीने कोडं सुटणं प्रकार आहे. कारण अजूनही लोक तेच म्हणतील की पंतला कसला बाहेर बसवतात त्या के.एल. राहुलसाठी. तर आता तरी बोलू नका. जी गोष्ट सुरेश रैनाने 2011च्या नॉकआउट मध्ये केली ना, की जे खूप कमी लक्षात राहतं, पण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तिथेच पोचतो, तसा के.एल. राहुलचा या टुर्नामेंट मधला परफॉर्मन्स. प्रश्नच नाही. आता याच्यातला सगळ्यात आवडीचा प्रश्न, तर रोहित धोनीच्या रांगेत गेला का? म्हणजे फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन फक्त IPL खेळणाऱ्या खेळाडूंच्या रांगेत? T20 वर्ल्ड कप विजेता, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता, टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये नंबर 1 रँकिंग मध्ये जे धोनीने आपल्याला नेलं होतं. 1 2 3 तिन्ही बॉक्सेस टिक. पण धोनीने 3 जिंकल्या ना ICCच्या टुर्नामेंट.
ICCच्या कर्णधार म्हणून. चॅम्पियन्स वन डे वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप, वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप आहे, मग 27 आहे ना. राईट, 2027चं काय हा प्रश्न आहे. ओके. आणि दुर्दैवाने म्हणजे तू सर्वार्थाने बघितलं तर रोहितची ICC मधल्या 3 टुर्नामेंट या धोनीच्या ICC मधल्या 3 टुर्नामेंट ज्या तिन्ही जिंकले त्याही एवढ्या डॉमिनंट नव्हत्या. ओके. आणि त्या एका मागून एक आल्या आहेत. त्याच्यामुळे आता रिसेन्सी बायस कदाचित जास्त असेल. त्यामुळे काही लोक हेही म्हणू शकतील की रोहित धोनीच्या पुढे गेला. 3 जसं आता तू म्हणलास 3, तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल अख्खी सायकल रोहितनी लीड केली का? जवळजवळ अख्खी सायकल केली, बरोबर. त्याच्यामुळे टेस्ट मॅच मध्ये रोहित अजून जस्टिफाईड नाहीये. टेस्ट मॅचेस मध्ये दोन्हीही जस्टिफाईड नव्हता. एक्झॅक्टली, टू बी फेअर. ओके. टेस्ट मॅच मध्ये ते धोनीच्या संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन, इंग्लंडमध्ये जाऊन 4-0 खूप कन्सिस्टंट होता धोनीचा संघ. पण रोहितच्या बाबतीत बोलताना मला असं वाटतंय की ओव्हरऑल स्टॅट्सच्या बाबतीत अजून नाहीये, इम्पॅक्टच्या बाबतीत कदाचित आहे. पण जर रोहितनी ते कल्चर, जे धोनीचं कल्चर आहे ना, ते विराटनी एक स्टेप पुढे नेऊन आता रोहित त्याच्यावर कळस चढवायचा प्रयत्न करतोय. जर रोहितनी मधला बदललेला अप्रोच झाला असेल ना, तो जर इंडिव्हिज्युअल सेंट्रिकच्या ऐवजी प्रत्येक प्लेअरला तुला काय करायचंय, ओके तुझ्या पद्धतीने कर, पण याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही, हे जे रोहितनी आणलंय ते जर कॅरी फॉरवर्ड झालं तर रोहित आणि धोनी एका रांगेत असं मी म्हणेन. पण ते येणाऱ्या 1.5 वर्ष मी तरी थांबेन. तुझी खात्री आहे? माहित नाही, पण मला एवढंच वाटतं की जेव्हा 2022 जो T20 वर्ल्ड कप होता ऑस्ट्रेलियामधला, जेव्हा ती पहिली रोहितची टुर्नामेंट होती कॅप्टन म्हणून, तर तिकडेही बुमराह अनफिट झाला होता, बुमराह आला नव्हता. तर शेवटच्या क्षणी भुवनेश्वर कुमारला घेतलं होतं. तर आणि तेव्हा पण राहुल द्रविडच कोच होता. तर त्यावेळेपासून त्यांनी जे मेहनतीने गेली 3 वर्ष जे कल्चर डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो सेल्फलेसनेस आहे, जो त्यांनी 2021च्या वर्ल्ड कप 2022च्या वर्ल्ड कपमध्ये केला. आणि त्याच्यानंतर तो प्रत्येक वेळी म्हणतोय की त्या इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये माझी चूक झाली, पहिले 5-6 ओव्हर अटॅक केला नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला ती मॅच भारी पडली. मला असं वाटतं की त्याच्या कॅप्टन्सी मधला टर्निंग पॉइंट ती इंग्लंड विरुद्धची मॅच होता. तिकडे त्याला रिअलाइज झालं त्याच्या टेम्पो सेट करण्याबद्दल. त्याला असं लक्षात आलं की या टीम मध्ये माझ्याशिवाय टेम्पो कोणीही सेट करणार नाही. आणि त्या टुर्नामेंट नंतर आपल्याला बदललेला रोहित दिसला, कॅप्टन म्हणून पण आणि टीमसाठी म्हणून पण, असं मला वाटतं. कल्चर डेव्हलप करण्याचा त्यांनी त्याच्या आधीपासूनच प्रयत्न केला असेल, पण त्या मॅच नंतर त्यांनी ठरवलं की कोहली हे करणार नाहीये, बाकीचे हे करणार नाहीये, तर आपल्यालाच टेम्पो सेट करून टीमला दाखवून द्यायला लागेल की आपल्याला कशा प्रकारे खेळायचंय. आणि त्याच्यानंतर मागे वळून बघितलेलं नाहीये. अपवाद फक्त अर्थातच अहमदाबादची मॅच, पण तिकडेही त्यांनी टेम्पो सेट केला होता. तर त्याच्यामुळे ती जी गोष्ट आहे ती त्या मॅच नंतर खूप प्रकर्षाने मला, आणि आता गेल्या 2 वर्षाचं हे बघितलं तर खूप प्रकर्षाने मला ती जाणवते. येस, प्रश्नच नाही. मान्यच आहे मला की वेळ लागेल अजून. आणि परत जसं तू आणि मी आपण परत तेच म्हणतोय की पुढचा कर्णधार जर ही सेम पॉलिसी जे मॉर्गननी केलं, ओके, मॉर्गननी यशस्वी होऊन दाखवलं, स्टोक्स तेच करतोय किंवा त्यांनी ते अजून एक स्टेप पुढे नेलंय, पण यश मिळत नाहीये, बटलरला यश मिळालेलं नाहीये. सो ती मॉर्गन ची लेगसी कॅरी फॉरवर्ड नाही झालेली, किंवा ती तेवढ्या मर्यादित काळाकरता ते यशस्वी झाले, नंतर झोपडी झाली. तसं भारताचं पुढची सायकलमध्ये काय होतंय, आय नो की आता आपण एकीकडे अजूनही यश साजरं करतोय वगैरे आणि पुढचं कोणी बघितलंय, पण हीच वेळ आहे पुढचा विचार करायची. आणि आय एम शुअर
रोहित स्वतः आणि बाकीचे संघ व्यवस्थापन आणि सिलेक्टर हा विचार करतायत आता. फॅन्स मला असं वाटतंय की लगेच रांगेत हो किंवा नाही काहीच राईट ऑफ करू नका, थोडा वेळ घ्या. ऑलमोस्ट देअर, ओके, जवळजवळ पोचलाय. एक पायरी कदाचित खाली अजून किंवा अर्धी पायरी, तो बसेल का वर जाईल ते आपल्याला येणाऱ्या काळात समजेल. अमोल, एक शेवटचा प्रश्न घेऊया का? हो हो. पाकिस्तान यजमान पण अंतिम सामन्यात पीसीबीला अनुल्लेखाने चेपलं चोपलं जे काही असेल ते, पण जेव्हा पाकिस्तान यजमान होते आणि भारताच्या मॅचेस दुबईमध्ये झाल्या तेव्हा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला किंवा फायनल मॅचला पीसीबीच्या कोणालाही आमंत्रित न करणं, त्यांचा जो ड्यू हक्क आहे किंवा जो त्यांचा हक्क नाही म्हणता येणार, पण जो त्यांना सन्मान मान दिला गेला पाहिजे होता तो न देणं हे चुकीचं झालं असं मला वाटतं. आणि म्हणजे शोएब अख्तर त्या मॅच नंतर जे बोलला किंवा बाकीचे जे काही बोलले त्याच्यात मला चुकीचं नाही वाटलं. एकमत आहे आपलं. फक्त म्हणजे टेक्निकली पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या ऑपरेशन हेड यांनी पीसीबीला रिप्रेझेंट केलं. त्यांच्या एका ऑफिस बिररला काही वैयक्तिक कारणास्तव येता आलं नाही. ओके, मग कदाचित, म्हणजे मला माहिती नाही नक्की काय झालं, पण मला असं वाटतंय की जर, आणि परत मी तुला तेच म्हणतोय, तू म्हणतोस हक्क नाही म्हणता येणार, तर यजमान पदाचे हक्क दिल्यानंतर तो त्यांचा हक्कच आहे. आतापर्यंत असं कधी झालंय, राईट? मग नाहीतर यजमानपद भूषवायचं कशाला? जर तुम्हाला 3 किंवा 4 व्यक्ती हव्या आहेत डायसवर, ओके, आणि त्यातला एक आयसीसीचा आहे, एक बीसीसीआयचा, एक पाहिजेच पाहिजे, भारत जिंकणं हारणं सोडून द्या, ओके, ते आपण एका वेळेस समजू शकतो की तो आयसीसी बोर्डचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बीसीसीआयचा माणूस असू शकतो, ओके. पण यजमानाला तर तिथे स्थान, जेव्हा जर एकच असताना फक्त, तर आयसीसी चेअरमनने दिलेलं समजू शकलो असतो. पण हे मुद्दाम करणे हे याच्यातनं प्रतीत होतं. जे तू म्हणलास की ते चुकीचं आहे, तर ते चुकीचं आहे, पण हे वारंवार होत राहील. म्हणजे असं आहे, आजचं क्रिकेटचं स्वरूप तसं आहे की म्हणजे राजकीय वातावरण क्रिकेटच्या मैदानावरही दिसतं, दुर्दैवाने. हे क्रिकेटचं दुर्दैव आहे. होपफुली ते खूप काळ चालू राहणार नाही, पण माझी खात्री दे की ते काय होईल. जसं विवियन रिचर्ड्स मध्ये एकदा म्हणले की आयसीसी प्रत्येक वेळेस बोंगळवाणा कारभार चालू आहे, तर ते थांबवणार कोण? आयसीसीच ना. मग थांबवणार कधी? ते आयसीसीला विचारायचं आणि त्यांनी सांगायचं. पण आजच्या जगात विचारायची मुभा नसते. पण आयसीसीने तो म्हणजे जो हक्क आहे तो पीसीबीला द्यायला हवा होता आणि ते देण्यात काही चुकीचं नव्हतं, कारण त्यांनी जे त्यांच्याकडनं अपेक्षित होतं, म्हणजे लोक म्हणत होते स्टेडियमची उभारणी होणार नाही, ती झाली, तिकडे मॅचेस व्यवस्थित झाल्या, तर जिकडे जे क्रेडिट आहे ते द्यायला हवं होतं. असो, पण ते आपल्या ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्याच्याबद्दल आपण फक्त बोलू शकतो आणि चुकीचं झालं असं म्हणू शकतो. पण भारताची टीम जिंकलेली आहे चॅम्पियन्स ट्रॉफी, आणि फेअर अँड स्क्वेअर जिंकलेली आहे. त्याच्यामुळे आजचा एपिसोड त्यावरतीच झालेला आहे. तर तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कळवा, कमेंट करा, एपिसोडची लिंक जास्तीत जास्त जणांपर्यंत फिरवा, आमच्या बाकीच्या एपिसोडची वाट बघत राहा. आत्ता मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.